नमस्कार माझ्या सर्व लाडक्या मैत्रिणींनो, स्वाती हॅपी किचनमध्ये आपले पुन्हा एकदा मनापासून स्वागत। मी आज वाळवणाची दुसरी रेसिपी आपल्यासमोर घेऊन आलेली आहे आणि ती म्हणजे तांदळाच्या पापड्या। काही ठिकाणी याला तांदळाच्या सालपापड्या असे देखील म्हणतात। या सालपापड्या तळल्यानंतर अगदी चौपट फुललेल्या आहेत, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय। चवीला अतिशय सुंदर अशा तसेच बेवर ठेवतात विरघळणाऱ्या या सालपापड्या कशा करायच्या हे आपण पाहणार आहोत। या किती खुसखुशीत झाल्या आहेत हे तुम्ही आता व्हिडिओमध्ये पाहिलेच असेल। तर ही रेसिपी कशी करायची तेही अगदी सोप्या पद्धतीने ते आज आपण पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज माझे चॅनल सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून मी केलेल्या सर्व रेसिपींची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। हे तांदळाचे पापड बनवण्यासाठी आपल्याला तांदूळ 5 दिवस भिजत घालावे लागतात। तांदूळ कसे भिजवायचे, त्यानंतर ते कसे वाळवायचे हे आजची रेसिपी मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच कुरडईच्या रेसिपीमध्ये दाखवलेली आहे, तेव्हा तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। हे तांदूळ आपण गिरणीतून दळून आणायचे आहे। त्यातील अर्धा किलो पीठ मी ह्या पापड्या करण्यासाठी घेत आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय अर्धा किलो पीठ मी घेतलेले आहे। ह्या पापड्या करण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो, त्यामुळे तुम्ही एकटे जर करत असाल तर अर्धा किलो किंवा त्यापेक्षा कमी पीठ तुम्ही भिजवावे। येथे मी अर्धा किलो पीठ घेतलेले आहे व त्यामध्ये 1 तांब्या भरून मी पाणी घातलेले आहे व व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे पीठ मी अगदी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। अशा पद्धतीने एकूण मला 2 तांबे येथे पाणी लागलेले आहे। एका तांब्यामध्ये पाऊण लिटर म्हणजेच एकूण 1.5 लिटर पाणी येथे मी वापरलेले आहे। पाण्याचे प्रमाण थोडेफार कमी जास्त होऊ शकते, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय। अगदी एवढेच तुम्हाला जाडसर पीठ भिजवून घ्यायचे आहे। पिठाचा थिकनेसपणा तुमच्या लक्षात आला असेल, अगदी इतके पाणी आपल्याला घालून अशा पद्धतीने हे पीठ अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे, तुम्ही पाहू शकताय। आता या पिठामध्ये मी 1 चमचा जिरे घालत आहे, त्याचबरोबर यामध्ये मी 2 चमचे तीळ घालणार आहे। जिरे व तीळ घातल्याने या पापडाला अगदी छान चव येते। आता हे सर्व आपल्याला एकत्रित व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने हे सर्व मिक्स झालेले आहे। आता मी यामध्ये 2 चमचे मीठ टाकत आहे। मीठ तुम्ही चवीनुसार टाकू शकता। हे सगळे आपल्याला अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। हे छान मिक्स झालेले आहे, तुम्ही पाहू शकताय। आता या पिठाचे मी 3 भाग करणार आहे, कारण 3 वेगवेगळ्या प्रकारचे रंग घालून मी हे पीठ तयार करणार आहे। येथे मी रेड ड्राय फूड कलर घेतलेला आहे। यातील पाव चमचा मी या पहिल्या मिश्रणामध्ये घालून घेत आहे। हे मिश्रण आपल्याला अगदी छान मिक्स करून घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असा या पिठाला कलर आलेला आहे। हा कलर अगदी एकसारखा मिक्स होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण हलवून घ्यायचे आहे। कलर थोडा कमी वाटत होता म्हणून मी आणखीन थोडा कलर यामध्ये घातलेला आहे व पुन्हा पीठ अगदी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। आता यातील थोडे पीठ मी दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून घेतलेले आहे व त्यामध्ये मी ऑरेंज कलर घालत आहे। कलर घातल्यानंतर हे पीठ आपल्याला अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने याचा कलर अतिशय सुंदर आलेला आहे, तुम्ही पाहू शकताय। आणखीन थोड्या कलरचा मी येथे वापर केलेला आहे। पिठाला छान कलर आलेला आहे, तुम्ही पाहू शकताय। आता या पातेल्यावरती प्लेट झाकून आपल्याला हे पातेले बाजूला ठेवायचे आहे। आता राहिलेल्या पिठामध्ये मी पिवळा कलर घालून घेत आहे व सेम हीच प्रोसेस मी करत आहे। मस्तच खूपच सुंदर कलर दिसत आहे। हे पातेले देखील आपण प्लेट झाकून बाजूला ठेवणार आहोत। आता एका मध्यम आकाराच्या स्टीलच्या पातेल्यामध्ये मी 2 तांबे पाणी उकळण्यासाठी ठेवलेले आहे। आता मी या पातेल्यावरती बसेल एवढ्या आकाराचे एक स्टीलचे ताट घेतलेले आहे व त्यावरती थोडे पीठ टाकलेले आहे व अशा पद्धतीने हे पीठ मी ताटावरती पसरवून घेत आहे, तुम्ही पाहू शकताय। अतिशय सहज याला गोल आकार येत आहे, म्हणजेच आपले पीठ अगदी व्यवस्थित जसे हवे तितक्या प्रमाणामध्ये आपण पातळ करून घेतलेले आहे। पाण्याला छान उकळी आलेली आहे। पाण्याला उकळी आल्यानंतरच हे ताट आपल्याला अशा पद्धतीने या पातेल्यावरती ठेवायचे आहे।
हळूहळू या पापडीचा रंग बदलू लागतो. तुमच्या लक्षात येईलच, अशा पद्धतीने जेव्हा पापडाचा कलर बदलतो तेव्हा ही पापडाची प्लेट पातेल्यावरती उलटी करून ठेवायची आहे. हे करत असताना थोडी काळजी घ्यायची आहे, कारण पातेल्यावरून ताट काढत असताना पाण्याची वाफ हाताला भाजण्याची शक्यता असते. साधारणपणे 3 ते 4 मिनिटे मी अशा पद्धतीने हे पापड उकडून घेतले आहेत. आता एका मोठ्या परातीमध्ये मी पाणी घेतलेले आहे व पाण्यामध्येच हे ताट मी ठेवलेले आहे. आता मी एक टोकदार चिमटा घेतलेला आहे. तुमच्याकडे असा नसेल तर तुम्ही जाड सुई घेतली तरी चालेल. व व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे याच्या टोकाने मी पापडाच्या कडा सोडवून घेत आहे व अलगदपणे आपल्याला हा पापड या ताटातून काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने अगदी सहज हा पापड ताटातून निघतो. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय. मस्तच अशा पद्धतीने आपली पहिली सालपापडी तयार झालेली आहे. आता ही सालपापडी आपल्याला प्लॅस्टिकच्या कागदावरती घरामध्ये सुकवत ठेवायची आहे. मी आता तुम्हाला आणखीन वेगळ्या पद्धतीने सालपापडी करून दाखवत आहे. सुरुवातीला जेवढे पातेले आपण गॅसवर ठेवले होते त्यापेक्षा थोडे मोठे पातेले मी गॅसवर ठेवलेले आहे व एक मोठे ताट घेतलेले आहे व त्या ताटामध्ये थोडे थोडे अंतर ठेवून मी असे 3 ठिकाणी पीठ घातलेले आहे व अशा पद्धतीने मी एकाच वेळी 3 सालपापड्या तयार करून घेत आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय. यामुळे आपल्या वेळेची बचत होते. सुरुवातीला मी ज्या पद्धतीने सालपापड्या करायला सांगितल्या होत्या त्या पद्धतीने केल्या तर एकावेळी एकच सालपापडी होते, पण अशा पद्धतीने केल्यानंतर एकावेळी 3 सालपापड्या आपण करू शकतो. परंतु हे अगदी बारकाईचे काम आहे, त्यामुळे हे व्यवस्थित आपल्याला करावे लागते. अशा पद्धतीने 3 सालपापड्या इथे करून झालेले आहेत. पाणी छान उकळलेले आहे व हे ताट मी पातेल्यावरती ठेवलेले आहे. तुम्ही पाहू शकताय हळूहळू सालपापडीचा कलर बदललेला आहे. अशा वेळी आपल्याला हे ताट अशा पद्धतीने पलटी करून घ्यायचे आहे. गॅस मोठाच ठेवायचा आहे जेणेकरून पाण्याला छान वाफ येईल. आता मी हे ताट काढून घेतलेले आहे. जवळजवळ 5 मिनिटे मी हे पापड वाफवलेले आहेत. पुन्हा एकदा हे ताट मी गार पाण्यामध्येच ठेवलेले आहे. आता याच्या आपण कडा मोकळ्या करून घेणार आहोत. अशा पद्धतीने तुम्ही सुईचा देखील वापर करू शकता व व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे याच्या सर्व बाजू आपल्याला रिकाम्या करून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने याच्या कडा रिकाम्या केल्यानंतर सालपापडी ताटातून आपल्याला लगेचच काढता येते. अशा पद्धतीने मी सालपापडी काढून दाखवत आहे. तुम्ही बघू शकताय अगदी व्यवस्थित ही सालपापडी ताटातून निघलेली आहे. मी एक ताट घेतलेले आहे व त्याच्यावरती प्लॅस्टिकचा कागद अंथरून त्यावरती या काढलेल्या सालपापड्या ठेवत आहे. अशा पद्धतीने येथे मी दुसरी सालपापडी देखील काढत आहे व ती ताटामध्ये ठेवत आहे. तुम्ही पाहू शकताय अशा पद्धतीने अतिशय सुंदर अशा ह्या सालपापड्या येथून निघत आहेत. मस्तच पापड आपल्याला 5 मिनिटे छान वाफवून घेतल्यानंतर सालपापड्या अगदी व्यवस्थित होतात, न तुटता त्या ताटातून आपल्याला बाजूला करता येतात. यानंतर हे ताट आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. स्वच्छ धुतल्यानंतर ते कापडाने पुसून घ्यायचे आहे आणि मगच त्यामध्ये आपल्याला दुसऱ्या सालपापड्या करायच्या आहेत. असे केले नाही तर सालपापड्या व्यवस्थित येत नाहीत, म्हणून ही प्रक्रिया आपल्याला प्रत्येक वेळी करायचीच आहे. आणखीन एकदा मी तुम्हाला सालपापड्या या पद्धतीने करून दाखवत आहे. अगदी 1 टेबलस्पून होईल इतकेच पीठ मी एका वेळी एका सालपापडीसाठी वापरलेले आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय. व थोडे थोडे अंतर ठेवूनच हे पीठ आपल्याला या ताटावरती घ्यायचे आहे व एका बाजूने गोल गोल फिरवत अशा पद्धतीने आपल्याला ह्या सालपापड्या तयार करून घ्यायच्या आहेत. मस्तच तुम्ही पाहू शकताय अतिशय सुंदर अशा या सालपापड्यांना आकार आलेला आहे. मस्तच सालपापड्या इथे झालेल्या आहेत. आता पुन्हा आपल्याला पहिली प्रक्रिया रिपीट करायची आहे, म्हणजेच पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे. उकळी आल्यानंतर हे ताट आपल्याला या पाण्यावरती अशा पद्धतीने ठेवायचे आहे. थोड्या वेळाने सालपापड्यांचा कलर बदलतो. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय. कलर बदलल्यानंतरच आपल्याला हे ताट पातेल्यावरती उलटे करायचे आहे. पापड्यांचा कलर पूर्ण बदललेला आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय. आता हे ताट आपल्याला पलटी करून घ्यायचे आहे.
अशा पद्धतीने दुसऱ्या बाजूने 3 ते 4 मिनिटे आपल्याला या पापडाला छान वाफ येऊ द्यायची आहे। काही वेळेस अशा पद्धतीने पापड केल्यानंतर ते पापड एकमेकाला चिकटतात, तर अशा वेळी काय करायचे ते आपण आता पाहूया। मी 3 सालपापड्या एकाच वेळी करत आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय, परंतु येथे ह्या सालपापड्या एकमेकांना चिकटलेल्या आहेत। तर अशा वेळी काही न करता असे बोटाने आपल्याला पीठ तेथील काढून घ्यायचे आहेत, म्हणजे ह्या स्वतंत्र सालपापड्या तयार होतात। या सालपापड्या उकडून झालेल्या आहेत। आता दुसऱ्या सालपापड्या मी उकडण्यासाठी ठेवत आहे। म्हणजेच पातेल्यावरती आपण जेव्हा सालपापड्या उकडायला ठेवलेल्या असतात तेव्हाच दुसरे ताट आपले सालपापड्यांचे तयार करून झाले पाहिजे। असे केल्याने आपल्या वेळेची तसेच गॅसची देखील बचत होते। सालपापड्या करत असताना महत्त्वाची टीप म्हणजे आपले पीठ हे व्यवस्थित मिक्स करून झाले पाहिजे। ते जास्त पातळही होऊ नये तसेच जास्त घट्टही होऊ नये याची काळजी आपल्याला घेतली पाहिजे। त्याचबरोबर जेव्हा ह्या सालपापड्या आपण ताटावर पहिल्यांदा ठेवतो तेव्हा त्याचा पूर्ण रंग बदलल्यानंतरच हे ताट आपल्याला पातेल्यावरती उलटे करायचे आहे व पातेल्यावरती आपल्याला 5 मिनिटे त्या पापड्या अगदी छान उकडून घ्यायच्या आहेत आणि मगच त्या बाहेर काढायच्या आहेत व त्या गार पाण्यातच ठेवून सुईने त्याच्या कडा मोकळ्या करून मगच सालपापड्या आपल्याला ताटातून बाजूला काढायच्या आहेत। असे केल्यास आपल्या सालपापड्या अगदी व्यवस्थित येतात। 100% गोल सालपापड्या येण्यासाठी मी आणखीन एक पद्धत तुम्हाला दाखवत आहे। यासाठी मी या पद्धतीच्या मध्यम आकाराच्या प्लेटा घेतलेल्या आहेत। ह्या प्लेटा स्टीलच्याच असाव्यात। त्यामध्ये थोडे पीठ घालून आपल्याला हे अशा पद्धतीने ते अगदी पूर्ण प्लेटवरती पसरवून घ्यायचे आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय। अशी प्लेट घेतल्यामुळे आपल्याला अगदी गोल सालपापडी तयार करता येते। त्याच आकाराचे पातेले आपल्याला घ्यायचे आहे। त्यातील पाणी उकळल्यानंतर ही प्लेट आपल्याला त्या पातेल्यावरती ठेवायची आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय सालपापडीचा कलर हळूहळू बदलू लागलेला आहे, कलर डार्क होत आहे। अशा वेळी आपल्याला ही प्लेट त्या पातेल्यावरती उलटी करायची आहे। हे करत असताना दुसरी सालपापडी आपली तयार असली पाहिजे। ती सालपापडी आपल्याला पातेल्यावर ठेवायची आहे व सुरुवातीला जी आपण तयार करून घेतलेली आहे सालपापडी ती अशा पद्धतीने आपल्याला काढून घ्यायची आहे। मस्तच तुम्ही पाहू शकताय अतिशय सुंदर अशा येथे सर्व पद्धतीने सालपापड्या आलेल्या आहेत। परंतु असे केल्याने एका वेळीस एकच सालपापडी होते। तर आता आपण एका वेळी एकापेक्षा जास्त सालपापड्या आणि त्याही अगदी गोल कशा येतील हे पाहूया। यासाठी मी एक मोठी पातेले घेतलेले आहे व त्याला मी सुती कापड अगदी घट्ट बांधून घेतलेले आहे। ते कापड बांधत असताना मध्ये खोलगट भाग होणार नाही याची काळजी घ्यायची आहे। म्हणजेच पातेल्यावर आपण जे कापड अंतरलेले आहे ते अगदी सपाट राहील अशा पद्धतीने आपल्याला ते घट्ट बांधून घ्यायचे आहे। आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे छोट्या प्लेटा घ्यायच्या आहेत व त्यामध्ये थोडे पीठ घालून आपल्याला अशा पद्धतीने ते प्लेटमधून पसरवून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने सालपापड्या केल्या तर एका वेळेस 4 सालपापड्या आपण करू शकतो। 4 प्लेटांमध्ये मी अशा पद्धतीने पीठ घालून त्याच्या छान सालपापड्या केलेल्या आहेत। प्लेटच असल्यामुळे त्याचा आकार हा 100% गोलच येतो। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय। अशा पद्धतीने 4 प्लेट मी इथे तयार केलेले आहेत। पातेल्यामध्ये पाणी घातलेले आहे, ते छान उकळलेले आहे। आता या प्लेटा आपल्याला या कापडावरती व्यवस्थित ठेवायचे आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय। पापडांचा रंग बदलल्यानंतर अशा पद्धतीने ह्या प्लेटा पलटी करून घ्यायच्या आहेत। 5 मिनिट पुन्हा आपल्याला ह्या पापड्या छान उकडून घ्यायच्या आहेत। उकडल्यानंतर त्या गार पाण्यात प्लेटा ठेवायच्या व अशा पद्धतीने आपल्याला ह्या प्लेटामधून हे पापड काढून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने मी तुम्हाला 3 ते 4 प्रकारे सालपापड्या कशा करायच्या, कोणती काळजी घ्यायची, वेळ व गॅस याची बचत कशी करायची हे सर्व काही ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे। अशा पद्धतीने माझ्या सर्व सालपापड्या इथे तयार करून झालेल्या आहेत। तुम्ही पाहू शकताय अतिशय सुंदर अशा इथे सर्व सालपापड्या तयार झालेल्या आहेत। मस्त या सालपापड्या करण्यासाठी थोडा वेळ जास्त लागतो, त्यामुळे आपल्या मदतीला कोणीतरी घ्यावे, त्यामुळे सालपापड्या लवकर होतात व कंटाळा येत नाही। ह्या सालपापड्या आपल्याला घरामध्येच फॅनखाली वाळवायच्या आहेत व दुसऱ्या दिवशी आपल्याला त्या कडकडीत उन्हामध्ये ठेवायच्या आहेत।
सालपापड्या छान वाळलेल्या आहेत. चला तर मग आता सालपापड्या तळून पाहूयात. सालपापड्या तळण्यासाठी थोडी जास्तच तेल आपल्याला घ्यायचे आहे, कारण फुलल्यानंतर ह्या सालपापड्या खूप मोठ्या होतात. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय. तेल छान तापल्यानंतरच सालपापड्या आपल्याला तेलामध्ये सोडायचे आहेत. मस्तच तुम्ही पाहू शकताय, अतिशय सुंदर अशा व फुलून तिप्पट ते चौपट झालेल्या सालपापड्या इथे तयार झालेल्या आहेत. तुम्ही पाहू शकताय प्रत्येक सालपापडी अगदी फुलून मोठी होत आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय. वाळलेले तांदळाचे पापड व तळलेले तांदळाचे पापड यांच्या आकारातील फरक तुमच्या लक्षात आला असेलच. तळल्यानंतर ही पापडी 3 ते 4 पट फुललेली आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय. तसेच तळल्यानंतर ती अतिशय खुसखुशीत होते, कुरकुरीत लागते. सालपापड्या किती खुसखुशीत झाल्या आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलेच असेल. अशा पद्धतीने तुम्ही ही पापड्यांची म्हणजे सालपापड्यांची रेसिपी नक्की ट्राय करा व कशी झाली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. तसेच तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझे चॅनल सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन वाळवणाच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.